आपल्या खुर्च्यांवरील बसलेले आहेत. महत्त्वाचे मित्रांनो, प्रेक्षकांशिवाय क्रिकेट हे अपूर्ण आहे आणि प्रेक्षक वर्ग देखील आवर्जून या स्पर्धेला आपली भेट देतोय. ऑनलाईन प्रेक्षक देखील tennis.in च्या वतीने या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. सकाळपासून चांगला प्रेक्षक वर्ग जमवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. हा तर पहिला दिवस आहे. ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. चला, दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार बाकी आहेत, ते आम्ही नंतर देणार आहोत. या सामन्यानंतर गुरबाज, प्रवीण राणे हे 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देणं अजूनही शिल्लक आहे, ते आम्ही या सामन्यानंतर देणार आहोत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत, सिल्वर ऑक्स आणि रुपेश 11. यस, थांबा 1 मिनिट थांबायचं सर, कारण प्लीज एक्स्ट्रा प्लेमर पाठवून द्या, नाहीतर मग आम्ही पेनल्टीच्या माध्यमातून तुम्हाला दंड लावू शकतोय. दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या प्लीज, दोन्ही संघाचा, असं नाहीये फक्त एकाच संघाचा. रुपेश आणि सिल्वर हॉक्स दोन्ही टीमने आपला एक मेंबर पाठवून द्यायचे नावं सांगण्यासाठी. महत्वाचं बघा, कारण विराज तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर असेल. कारण ही स्पर्धा tennis.in च्या वतीने आम्ही लाईव्ह दाखवतोय, तर ऑनलाईन प्रेक्षकांसाठी देखील माहिती असू द्या की कुठला खेळाडू नक्की खेळतोय. पहिला बॉल यावेळेस कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जाते, चांगली पोझिशन घेऊन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, फेक करेपर्यंत फक्त एकच धाव. दोन्ही संघ मात्र जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, कारण सकाळपासून मात्र पडझड झाली, त्यानंतर आक्रमकता पाहायला मिळाली, संयम पाहायला मिळाला. पण आता मात्र आपण मोक्याच्या क्षणांवर येऊन पुढले फक्त आजच्या दिवसात 2 सामने शिल्लक आहेत. सोमेश बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच प्रवीण. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. सर्व क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये, फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. आढावा घेतलायत 34 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला प्रवीण पुन्हा एकदा स्टान्स घेतोय, गार्ड घेतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिला आदरा बसतोय टीम सिल्वर हॉर्स गोवाला 1 धाव असताना. कारण गरज होती प्रवीणला खेळपट्टीवर थांबण्याची, पण मात्र त्याला आक्रमकतेचा मोह झाला होता आणि त्या मोहाला बळी पडताना मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न झाला. बॉल थोडासा कमी गतीने हाताळला होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, त्याला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न फसला. एलिव्हेशन मिळालं नाहीये, डिस्टन्स गाठलं नाहीये आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये झेल देऊन पहिला फलंदाज प्रवीण मात्र माघारी परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय निखिल आता नवीन फलंदाज जातोय. आतापर्यंत जर आपण रुपेश 11 संघाचा विचार केला, ते जिंकलेले आहेत. आतापर्यंत एकही सामना त्यांनी जिंकला नाहीये आणि सिल्वर हॉर्स गोवा या संघाने 1 सामना जिंकलेला आहे. तर आता बरोबरी करण्यासाठी रुपेश 11ला तसे प्रयत्न करावे लागतील, विश्वासार्ह खेळ दाखवावा लागेल, प्रामाणिकतेचा खेळ दाखवावा लागेल. संघमालक आणि संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळ करावा लागणार आहे. सोमेश चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे, फक्त 2 बॉल्स हाताळलेत, त्यामध्ये त्याने 1 धाव खर्च केले. पुन्हा एकदा तोच नियम सकाळचा जो आहे, 4 षटकं 16 मिनिटांपर्यंत कंप्लीट व्हायला हवी. कदाचित तुम्हाला तो विसर पडला असेल, पण आम्ही त्यावर तुम्हाला सूचना करतोय. त्यानंतर 5वं षटक सुरू झालं पाहिजे 16 मिनिटांनंतर, 6 मिनिटाला 5वं षटक सुरू झालं पाहिजे. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण गोव्यामध्ये आहोत, जैसा देश वैसा भेस, जसे नियम आहेत तसं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. आणि हा पायंडा आहे, उद्यापासून जे संघ देखील येईल त्यांनी देखील या गोष्टीची दखल घ्यायची. सोमेश ओव्हर द विकेट. हो हो हो, नाईस बॉल, ब्युटिफुल बॉल. अक्षरशः यष्ट्यांना फुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बसवला आणि खूप चांगलं त्याने बॉडी बॅलन्स लागलंय, जमिनीला अक्षरशः लोटांगण घालून हा बॉल त्याने स्टॉप केलाय. किती डेडिकेशन आहे बघा. हे डेडिकेशन असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, अर्धा तासासाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असता आणि सर्व गोष्टी अनुरूप घडतील असं नाहीये. प्रत्येक वेळी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब कराव्या लागतात, आपल्या संघासाठी चांगलं काम करावं लागते, जबाबदारीने ते पूर्ण करावं लागते. फिंगर रोल केले होते, हलकासा लेग कटर बॉल. हाय एम ॲक्शन आहे. हाय एम ॲक्शन असताना मात्र थोडा शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय, थोडासा स्पीड कमी होता बॉलला. स्ट्रोक अगोदर ऑफर केला गेला, त्यानंतर मात्र बॉल थोडासा उशिराने आलेला आहे. त्यामुळेच चांगल्या पद्धतीने गोलंदाज हवी होतोय या पहिल्या षटकामध्ये असं कुठेतरी जाणवते, कारण या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केलेल्या गोलंदाज सोमेशनं
आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय सोमेश. ओव्हर द विकेट. हो, यावेळी चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. गुडलाईन बॉल होता. गुडलाईनला पंच झाल्यानंतर उजव्या स्टेजच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल केला गेलाय. म्हणावी त्याची उसळी मिळाली नव्हती. थोडासा बॉल खाली राहिलाय, त्यामुळेच कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह करण्याचा प्रयास फसलाय. स्ट्रगल करताना पाहायला मिळाला फलंदाज या ठिकाणी निखिल. 3 बॉल्स त्याने डॉट आतापर्यंत हाताळलेले आहे आणि दबाव कुठेतरी वाढला जातोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करण्याचा उद्देश प्रत्येक संघाचा असतो. या ठिकाणी मात्र कुठेतरी दबावामध्ये आहे. सिल्वर हॉर्स गोवा दरम्यान पंचाच्या माध्यमातून वाईड बॉलची खूण लेग साईड सोडून जाणारा बॉल होता. वाईड बॉलची 1 धाव वाढेल. धावसंख्या जाईल 2 या आकड्यावर. पहिले षटक पॉवर प्लेचं. 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे, 1 क्षेत्ररक्षक वाईट ऑफ लॉंग ऑफ. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आतमध्ये गार्ड करतायत, धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल मागे डीप मध्ये पोहोचेल तोपर्यंत एकदा तो पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल, कारण त्या ठिकाणी स्पेल झाला होता. या ठिकाणी थोडेसे गाफील राहिले ते 2 क्षेत्ररक्षक आणि त्याच्या गाफिलतेचा फायदा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला होते. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिल्वर हॉक्स गोवा संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 4 धावा. आपण पाहतायत सनशाईन क्रिकेटर्स प्रस्तुत सांगेम प्रीमियर लीग. दर्जेदार नियोजन. उद्यापासून क्रिकेटचा थरार चालू होईलच, पण नक्कीच आयोजकांचं कौतुक करायला हवं की त्यांनी गोवा या परिसरातील स्थानिकांना संघांना स्थान दिलं. 1 दिवस वाढवला या स्पर्धेचा आणि त्यांचं टॅलेंट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच जगभर दर्जेदार खेळाडू आहेत गोव्यातले. गोवा खरं तर फुटबॉल या खेळासाठी जास्त प्रसिद्ध आहे, पण तरी देखील क्रिकेटचा वेळ देखील गोव्याला लागल्यापासून राहिला नाही आहे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून 16 वर्षांपासून सांगेम प्रीमियर लीग ही स्पर्धा गोव्याचा मान वाढवते. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून संकेत येतोय. चांगलं षटक पहिलं हाताळलंय गोलंदाज सोमेशने, ज्यामध्ये त्याने फक्त खर्च केलेले आहेत 4 धावा. 1 गडी मिळवल्या. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय विराज. 1 धाव कंप्लीट करून तो नॉन स्ट्राईक एंडला आला होता आणि नॉन स्ट्राईक एंडलाच थांबलाय 5 बॉल पर्यंत. संकेत ओव्हर द विकेट. चांगला बॉल, तितकाच चांगला फटका. बॉटमचा चांगला वापर. काव कॉर्नर रिजन मध्ये 1 बाउन्स गोल. बॉल सीमारेषा पार जातोय. मिळतोय चौकार. 4 धावा. आणि आपल्याला पाहायला मिळाली बॅट अँड पॉईंट मधला बॉल आता बॉटमचा चांगला वापर. बॉलला टर्न केलाय मिड विकेट आणि काव कॉर्नर रिजन मध्ये 4 धावांसाठी. खेळपट्टीचा खूप चांगला वापर या ठिकाणी फलंदाज विराजने केलेला आहे. बॉल देखील त्याच्या अनुरूप आला, उंची देखील अचूक होती आणि त्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेऊन मिड विकेट रिजनला टर्न केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, पण त्याच्या आवाकाच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला. अडवण्याजोगे प्रयत्न केले होते, पण मात्र तुला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या झाली 8 धावा. सुरुवात चांगली या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या सिल्वर हॉक्स गोवा संघाची. ओव्हर द विकेट. हो हो हो, परफ्यूम डिलिव्हरी. जबरदस्त बॉल या ठिकाणी. बॉलचा सुगंध नक्कीच अनुभवला असेल फलंदाज विराजने. अतिरिक्त उसळी मिळाली होती या बॉलला आणि त्याचमुळे आपण म्हणू शकतो अनप्लेएबल. प्रयत्न तर केला होता, पण मात्र खूप जास्त उंची प्राप्त केली होती. जवळपास खांद्याच्या उंचीने बॉल ट्रॅव्हल केला गेलाय आणि त्या तयारीत नव्हता फलंदाज विराज. यावेळेस पोझिशन घेतले, बॉलला पुल केला, उडवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. मित्रांनो, हा अनुभव जर मातीच्या खेळपट्टीवर खेळायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अनुभव गरजेचा आहे. तुम्हाला थांबून खेळणं गरजेचं आहे आणि कुठेतरी तीच आत्मीयता या ठिकाणी विराची पाहायला मिळाली. 11 धावांवर खेळतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या आहे 14. सिल्वर हॉक्स गोवा. संकेत ओव्हर द विकेट. यावेळेस गती कमी केली, अपील तर केली गेलेली आहे. या स्लेग बाईटची खूण. थोडासा हाईट फॅक्टर, थोडासा बॉल उसळला होता, त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून चेक केलं गेलं आणि अपील फेटाळली गेलेली आहे. लेग बॅचची एकदा वाईड केली धावसंख्या जाईल ती म्हणजेच 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. बॉल फेकून झाले त्या षटकातले एकूण 4. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल लेग बाईज. कमबॅक करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केलं होतं या बॉलवर. शॉट ऑफ गुडलाईन बॉल. बॉडी लाईन अटॅक होता. संकेत ओव्हर द विकेट. नो बॉल. पंचांच्या माध्यमातून हा इशारा येतोय ओव्हर स्टेपिंग असेल आणि ओव्हर स्टेपिंगचा नो म्हणजेच काय पुन्हा एकदा सुवर्ण संधी मिळू शकते सिल्वर हॉक्स संघाला, जो संघ धावा जोडण्यासाठी कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आहे. आणि नक्कीच स्ट्रगलला सक्सेसमध्ये परावर्तित करण्याची वेळ आली आहे, कारण आता हा लो रिस्क बॉल असेल.
कारण जहा मारो जैसे मारो मर्जी बॅट्समन की. पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने फायदा उचलतोय बॅटर. टॉप एज यष्टीरक्षकाच्या मागे बॉल फ्लाय होतोय. शॉट फायनल एक रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. फ्री हिटच्या बॉलवर देखील जास्त काही उपभोग घेता आला नाही या फलंदाजाला. एक धाव वाढेल, धावसंख्या 17 जाईल. जर आपण सकाळपासून 2 सामन्याचा विचार केला तर धावांनी उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा जो आलेख आहे थोडासा कमी होत गेला. आणि पाहूया या दुपारच्या नंतरच्या सत्रामध्ये तशाच पद्धतीने धावा होत आहेत का. पहिल्या डावामध्ये मात्र फलंदाज हवे होत आहेत. संकेत ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल होता, या बॉलला उडवलंय. लॉंग ऑन रिच क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील. बॉल जाईल तो सीमारेषा पार. मिळतोय अफलातून षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे सिल्वर हॉक्स गोवा संघाची 23 धावा. आता कुठेतरी धावसंख्येने वेग पकडला असं म्हणण्यास हरकत नाही आहे. कारण कुठेतरी सुरुवातीला स्ट्रगल होत होतो. कुठेतरी चांगल्या बॉलची प्रतीक्षा होती आणि चांगल्या बॉलच्या प्रतीक्षेनंतर मनासारखा बॉल आल्यानंतर मात्र मोठा फटका खेचण्याखेरीज पर्याय नव्हता बॅटरकडे. आणि खूप चांगल्या पद्धतीने विराजने धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार 2 षटकाराला एकंदरीत वैयक्तिक 17 धावांवर तो खेळतोय. निखिल चांगली साथ देतो. निखिल थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालं कारण 6 बॉल्स त्याने घेतलेत आणि 6 बॉल्समध्ये फक्त 3 धावा त्याच्या धावफलकावर आलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर निखिल येतोय. नॉन स्ट्राईकला विराज असेल. धावसंख्या 23. सिल्वर हॉक्स गोवा गोलंदाजी मार्कवर नवीन बॉलर येतोय. छोटासा रनअप. थर्ड या सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर लॉंग ऑनला आहे. मिड विकेटला थोडासा इनफिल्डच्या आतमध्ये घेतलाय. यावेळेस लेग स्पिन ओळखलंय. बॉलला उडवलंय. व्यवस्थित आत्मविश्वास नव्हता या फटक्यामध्ये. प्रोडक्टिव्ह ठरला नाही या फटका. फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 24 झाले. एक गडी बाद 24. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल मोहित गावकर. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय विराज. छोटासा रनअप. स्पिन अटॅक. स्लॉक करायचं होतं. बॉडी रोल केली नटराज स्टाईलने. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन लॉंग लेग रिजनमध्ये खेळायचं होतं पण मात्र बॉलचा स्पीड आणि स्पिन या 2 गोष्टी मात्र कुठेतरी चेक केल्या गेल्या नाही. या फटका खेळण्याचा अट्टहास पाहायला मिळालाय. बॉल जातो डॉट. शरीराचा वेध. मोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. चांगला अटॅक या ठिकाणी. हो लेमनेज यष्ट्यांच्या बाजूने बॉल झाला गेला होता आणि यावेळी पंचांकडे अपील केले गेले धावचीतच्या स्वरूपात. फलंदाज बाद. विकेट डाऊन. अंदाज बाद होतोय तो म्हणजेच निखिल पाटील. निखिलने 7 बॉल घेतले होते. 7 बॉलमध्ये फक्त त्याच्या वैयक्तिक 4 धावाच होत्या. कुठेतरी स्ट्रगल पाहिलं होतं आणि कदाचित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. समर्पण दिलं असं वाटतंय कधी कधी निखिलने कारण त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. महत्त्वाचं मित्रांनो तुमच्याकडे फक्त 30 बॉल्स असतात. एक डाव असतो आणि एका डावामध्ये मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळायचं असते आणि आपण पाहिलं तर खूप कमी स्ट्राईक रेटने खेळत होता बॅटर निखिल आणि तो मात्र परत जातो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुराज येतोय. येस गुरुराज. चांगला बॉल आहे बघा. जबरदस्त क्विकर वन तुम्हाला यावेळेस पाहायला मिळत. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 24 या आकड्यावर. 2 गडी बाद 24 सिल्वर हॉक्स गोवा. यावेळेस फ्लिक करायचा होता. प्रॉपर पोझिशन नाही. ऑकवर्ड फ्लिक आपण म्हणू शकतोय. फक्त एका हाताने तो बॉल मनगटाच्या साहाय्याने ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज राहिलेला आहे. गोलंदाज मात्र दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय कारण या षटकामध्ये आपण विचार केला फक्त एकच धाव मोहितने खर्च केले. बाकी 4 बॉल बॅक टू बॅक डॉट. स्विच हिट. स्वीट हिट होते का तर येस इज इट स्विच हिट अँड इट इज स्वीट हिट. सिक्सर.
आज ओळखतायत की प्रेक्षकांना नक्की काय पाहिजे आणि तेच या ठिकाणी ते पोहोचवतात. महत्त्वाचं ही समय सूचकता आणि प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असायला हवं. तुमच्याकडे जी कला आहे ती कला योग्य त्या वेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी खूप चांगलं या ठिकाणी डीजे दक्ष इव्हेंट्सचे आमचे डीजे धीरज आणि डीजे विराज चांगलं संगीत आमच्यापर्यंत पोहोचवतात. थँक्यू. चला मॅच ऑन ठेवूया पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतोय ओमकार. मैदानाच्या आतमध्ये दोन पंच मिस्टर अभि तळेकर आणि मिस्टर असलम शेख. चांगली पंचाची कामगिरी तुम्हाला करताना पाहायला मिळणार. मॅच रेफरीच्या भूमिकेत सुजित राणे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतो. चला वेळ घेऊ नका. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर तयार होतो. इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग, पॉईंट, कव्हर, गली आणि पॉईंट. त्यानंतर आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला. राऊंड द विकेट. उजवेष्टीच्या बाहेरच्या बॉल बाहेर वळवण्याची खूप चांगली किमया साध्य करतोय. बघा स्पिन आणि पेस या गोष्टी तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही मात्र कुठल्याही फलंदाजाला अडवू शकता आणि हेच कुठेतरी पाहायला मिळालंय. हलकासा पेस होता बॉलला आणि बाहेर वळवलाय उजव्या त्याच्या बॅटरसाठी. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजीची सुरुवात ओमकार करतोय या 4थ्या षटकाची. राऊंड द विकेट. फुल टॉस होता, व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. सुरुवातीलाच ऑन साईडला टर्न करायचं मन बनवलं होतं आणि कदाचित ध्यानीमनी नव्हता की पुढचा बॉल फुल टॉस येईल का. त्यामुळेच मात्र तयारीच नसलेला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. फक्त एकच धाव या बॉलवर मिळते. धावसंख्या 31 या आकडे जाऊन पोहोचते. जो धावांचा वेग दिला होता 2 षटकानंतर त्यानंतर मात्र तो वेग कुठेतरी कमी झाला. 2 षटकांत 23 धावा होत्या. त्यानंतर धावांचा तो वेग आहे तो कमी झालाय आणि त्या धावफलकावर फक्त धावा आहेत 31. शफल झाले. ऑन साईडला बॉलला हॅमर केलं जाते. काउकॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगली पोझिशन, चांगलं गॅदर, तितकाच चांगला थ्रो. एकच धाव. डेडिकेशन लेवल दोन्ही संघांची हाय आहे. त्यात कुठलंच दुमत नाहीये. दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि खरंच चांगला खेळ दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळाला. धावसंख्या 32 झाले. 32 रन्स. राऊंड विकेट. यावेळेस हवेत आहे. मिस टाइम आहे. ऑन साईडला खेळायचा होता बॉल ऑफ साईडला जातोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक सहज सोपा झेल कंप्लीट होतोय आणि फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन. त्यांचं अचूक धावसंख्या लेखन आहेत आणि त्याचमुळे मात्र आम्ही प्रॉपर तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचवू शकतोय आणि खरंच सातत्याने कित्येक वर्षांपासून सुवाच्य अक्षरातलं त्यांचं धावसंख्या लेखन महत्वाचं आहे. सुवाच्य अक्षर लेखन. राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता पण तितकाच चांगल्या आत्मीयतेने तितक्याच चांगल्या वेगाने हा बॉल बदललाय आणि हे महत्वाचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड. लास्ट बॉल असेल. लास्ट बॉल. राऊंड विकेट. फुल टॉस पिक केला, उडवलाय. काउकॉर्नर क्लिअर करेल. शेवट घडतोय 4थ्या षटकाचा. दमदार षटकार साधावा. रिमिक्स नाही, फक्त सूर ताल व्यवस्थित आणि खरंच अजून देखील गाणी ती अमर राहिलेली आहेत. कारण त्यातला तो अत्युच्च आनंद, निर्मळता, सुज्वलता, त्यामुळे ती जुनी गाणी अजूनही खूप साऱ्या प्रेक्षकाच्या मनात घर करतात. प्रसाद परब सर तर एन्जॉय करतात आमचे. खूप चांगल्या पद्धतीने ती गाणी लावली जातात. डीजे धीरज आणि विराज आणि खास करून अशोक नाईक सर सुद्धा खूप आनंदाने ही गाणी ऐकतायत. महत्त्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये दबाव तणाव असतोच पण दबाव तणाला बाजूला सरणाऱ्या गोष्टी देखील असतात. ते म्हणजे संगीत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अमित बॉल गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाली 4 षटकां समाप्तीनंतर 3 गडी बाद 38 धावा. सिल्वर हॉक्स गोवा. यावेळेस थोडासा मिस टाइम आहे. हवेत आहे बॉल. पोहोचेल का सीमारेषेच्या पलीकडे. आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न पण बॉल कुठला थांबतोय. बॉल जातोय प्रेक्षक स्टँड मध्ये. 7 धावांसाठी षटकार. पोझिशन नव्हती, फुटवर्क प्रॉपर नव्हतं, मात्र ताकदीच्या जोरावर हा बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 44 या आकड्यावर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट.
यावेळेस बॉलला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये फाईन लेग रिजनला, आतला क्षेत्ररक्षक बाहेर येतोय, बॉल अडवण्यासाठी जीवाचा आखंत करतोय, पण बॉल जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा. किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावफलक पुढे जातोय. धावफलकावर 48 धावा पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस ड्राईव्ह केलं जाते बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल स्टॉप करून फेक करेपर्यंत फक्त एकच धाव. कुठलाच धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीये सिल्व्हर हॉक्स गोवा संघ, कारण सोमेशच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत, तसंच गुरुराजच्या बॅटमधून देखील धावा येतात. त्यामुळे मात्र दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाच्या बळावर स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहेत. धावसंख्या झाली 49. यावेळेस बॉलला फॉलो केलाय, बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र बॉल खूप जास्त बाहेर आवाकाच्या बाहेर हाताळला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. पंचांनी कुठलाच वेळ न घालवता वाईट बॉल घोषित केला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 50. 50 अप फॉर सिल्व्हर हॉक्स गोवा. यावेळेस येस एजंट टेकन, विकेट डाऊन, फलंदाज बाद. तर 28 बॉलचा खेळ झाला या पहिल्या डावातला आणि 28 बॉल्समध्ये सिल्व्हर हॉक्स गोवा संघाने 4 गडी बाद 50 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा होत्या. त्यानंतर वाटलं होतं की कुठेतरी 60, 65, 70 पर्यंत धावफलक जाईल की काय, पण त्यानंतर मात्र समान कालांतराने विकेट जात गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी गोलंदाज मोहितने केलेली आहे. त्यानंतर ओमकार थोडासा महागडा ठरलाय, पण त्यानंतर पुन्हा एकदा अमितचं षटक आलं. अमितचं षटक देखील पहिल्या 2 बॉलवर थोडासा महागडा ठरलाय. तिसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर विकेट आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 50. अमित आज स्ट्राईकवर असेल कल्पेश. पहिलाच बॉल स्विच हिट, बॉलला उडवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, बॉल जातोय सीमारेषा पार. दर्जेदार षटकार, चांगली सुरुवात बॅटर कल्पेशची. मात्र फलंदाज हल्ला चढतायत. यावेळेस मात्र मिस टाइम आहे, यष्टीरक्षक जजमेंट घेतोय. शेवटच्या क्षणावर नजर हटली होती. 2 धावा तर पूर्ण केल्या जातील का पाहूया. 2 फलंदाज तर सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. 2 धावांची वाढ आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीने धावफलकावर धावा आहेत 58 धावा आणि 59 धावा पूर्ण करायतील 30 बॉल्स मध्ये रुपेश 11 संघाला. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया ते म्हणजेच प्रसाद परसरांना. शान स्ट्रायकर्स आणि अमेझिंग दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी यायचं. चला आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना असणार आहे. चला यायचं शान स्ट्रायकर्स आणि अमेझिंग दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉससाठी यायचंय.
लड़की दी गई। इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर शान स्ट्रायकर्स यांच्यामध्ये टॉस होईल. लिस्ट आपण एकदा अपडेट करून घ्या दोन्ही टीम्सच्या कॅप्टनने. सेम ॲज इट इज. शान स्ट्रायकर्स प्लेइंग विथ प्रिव्हियस टीम आणि पहिल्याच अप्रतिम चेंडू. चेसिंग द टोटल ऑफ 59 फ्रॉम द 5 overs. फर्स्ट विकेट डॉट. फर्स्ट बॉल डॉट. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. कोणीच खेळाडू जवळपास नाहीये. प्रयत्न सुरू आहेत पण त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू. निश्चितच तो तिथे कव्हर केलेला. तोपर्यंत 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज निघालेत. गुड रनिंग गुड रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धावेने खातं उघडले ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मोहितने. मोहित आणि मोहितच्या सोबत आल्या आघाडीला या डावाला सुरुवात करण्यासाठी. तो म्हणजेच रुपेश 11 या संघाकडून गणेश. गणेश स्वतः कॅप्टन आहे. गणेश केळुसकर. बॅटिंग लाईनअप चेंज केली या संघाने कारण मागच्या 2 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलाय. आणि बघायचं या धावसंख्येचा पाठलाग करून पॉईंट टेबलमध्ये पॉईंटचं खातं ते उघडणार का हा सामना जिंकत असताना. 59 टू विन आहे आतापर्यंत. अंकित धावफलकावर 2 धावा. नेक्स्ट बॉल फॉर मोहित. इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये मिस्ड. अप्रतिम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स. सीमारेच्या बाहेर येतोय तो चौकार. गुड शॉट. Who won the toss? Amazing Asolna won the toss. Elected to field first. Thank you so much, both captain. सहा धावसंख्या धावफलकावर. पॉवर प्ले फर्स्ट. पहिला पॉवर प्ले म्हणजे निश्चित एकच पॉवर प्ले पूर्ण 5 षटकांच्या सामन्यामध्ये. निश्चित तुम्ही पाहता तो मार्गस्थ आहे मैदानावर गोलंदाज कल्पेशकडून. 3 चेंडू आतापर्यंत आले त्या 6 धावा धावफलकावर. रुपेश 11ला पहिली इथे मात्र विक्ट्री हवी आहे. पहिला विजय त्यांना हवा आहे. ऑन साईडला पूल केला आहे चेंडू. शॉर्ट स्क्वेअरलेमध्ये चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 7. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच येतो तो फलंदाज गणेश केळुसकर, कॅप्टन ऑफ द टीम. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्लाइस केलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव. लोअर फुलटा चेंडू होता. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं आहे चेंडूवर फलंदाजाने. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. इनसाइड आउट. वॉट अ शॉट. वॉट अ शॉट. काय नजाकत होती या फटक्यावर आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार.
गमावता. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. लक्ष काढायचं ते 59 धावेंचं, 59 रन्स टू विन. आणि त्यापैकी खूप चांगली सुरुवात रुपेश इलेव्हन मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते या संघाकडून. रक्षत ब्युटिफुल बॉल. फर्स्ट विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाजी मार्कवर रक्षत. या षटकामध्ये निश्चित धावसंख्या कमी देण्याचा प्रयत्न असेल किंवा एक चांगलं षटक टाकण्याचा प्रयत्न असेल रक्षतचा. इकॉनॉमिकल षटक टाकण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू फुलटॉस होता चेंडू. हा सुद्धा चेंडू इथे मात्र एक्झिक्यूट होत नाहीये. कॅप्टन कडनं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. कम्पेअर्ड टू कॅप्टन मोहित इज व्हेरी गुड बॅट्समन. व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम मोहित. चांगली बॅटिंग करतोय मोहित एका बाजूने. पण गणेशला मात्र सूर अजून गवसत नाहीये. कॅप्टनला सूर गवसत नाहीये. अँड बॅक टू बॅक डॉट. ओ व्हॉट अ शॉट. काय फटका बनवला. इम्प्रोव्हायझेशन. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप दूर आणि खूपच दूर. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. मागच्या 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र फ्रस्ट्रेशन होतं. ते फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं आहे फलंदाजाने आणि काय एक्झिक्यूट केलं आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू षटकारासाठी. षटकाराने धावसंख्या उंचवडी घेते. धावसंख्या जाऊन विसावते ती धावफलकावर 18. अजून एक चांगला चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी. रक्षित मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटकार आल्यानंतर निश्चित चांगलं कमबॅक. खूप चांगला नॅशनल आउटस्विंग पाहायला मिळतोय रक्षितच्या गोलंदाजीमध्ये. अँड 1 मोर डॉट. थर्ड चेंडू इथे डॉट आहे या षटकारला. लोअर फुटला चेंडू. तर अजून एक डॉट पाहायला मिळणार की काय. येस नक्कीच. अजून एक निर्धाव चेंडू. कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे गणेश केळुसकरकडे. स्ट्रायकिंग एंडला येत असताना आगळ संघाचा संगणक म्हणून तो काम पाहतोय. पण तेवढा इम्पॅक्ट त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळत नाही आहे. तो कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाही आहे. आणि रक्षित समोर तो नांगी टाकताना दिसतोय. स्लोअर वन चेंडू. अजून एक डॉट. सुपर्ब अँड सुपर्ब बॉलिंग परफॉर्मन्स. कौतुक मी गोलंदाज करीन. असं नाही की त्याचे कुठलेही चेंडू न खेळण्यासारखे होते. पण इथे मात्र एकही चेंडू मिडलिंग होत नाही आहे. आपल्याकडून जर एखादा फटका होत नसेल, कनेक्ट होत नसेल तर आपण स्ट्राईक रोटेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. या गोष्टी कॅप्टनकडून निश्चितच बाकीच्या खेळाडूंकडून शिकण्यासारख्या असतात. पण इथे कॅप्टनच चूक करतोय आणि त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते की 5चे 5 चेंडू. एक षटकार निश्चित झाला आहे पण बाकीचे 5च्या 5 चेंडू एकही धाव आलेली नाही आहे. ही सुद्धा ओळख राहिली या षटकामध्ये गोलंदाज रक्षतची. त्याचबरोबर ज्या आपण गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो आजच्या दिवसामध्ये की 4 समालोचकांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. आमच्यासोबत आज मनीष पाटीलचा आवाज आपण ऐकलात या स्पर्धेमध्ये. त्यानंतर राष्ट्रभाषा हिंदीतून अत्यंत दिग्गज समालोचक या स्पर्धेमध्ये सातत्याने कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये ते समालोचन करते. मला असं वाटतं 10 ते 11 वर्ष या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र कामगिरी पार पाडली आहे. ते म्हणजेच अशोक नाईक यांचा आवाज ऐकला आहे. आणि त्यानंतर मात्र आमचे मित्र आज उशिरा का होईना पण मात्र ट्रेन्स लेट होत्या त्यामुळे आज मात्र उशिरा का होईना पण या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. या पण निश्चितच त्यांचं स्वागत करूया. रायगडची बुलंद तोफ आमचे मित्र मच्छिंद्र पाटील यांचं आगमन होत असताना मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या सांगेम प्रीमियर लीगमध्ये. गोलंदाज हा चेंडू झोपून मारण्याचा प्रयत्न होता. बॉडी रोल केली होती निश्चित असं म्हणायला हरकत नाही. तो पूर्ण झोपला होता. फटक्यावर निश्चितच गेला होता. पण या षटकात गोलंदाज स्वीकारतात. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोपाल गवसचा वापर समोरच्या एंडने केला गेलाय. धावसंख्या कायम आहे. धावफल करते एकूण 18 धावा. 18 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. ओ व्हॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन. फटका बनवलाय. मच्छिंद्र पाटीलचं स्वागत केलंय षटकाराने. 6 धावा. षटकाराने धावसंख्या उंचवडी 24 ऑन द बोर्ड. हा चेंडूची फेक थोडीशी वेगळी होती गोलंदाजाकडून. थोडासा ऑर्थोडॉक्स चेंडू होता. चेंडू टाकण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. तर मच्छिंद्र पाटील यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे मच्छिंद्र पाटील. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. निम्मी षटकं संपलीत. 15 चेंडू संपलेत. 15 चेंडू शिल्लक.
चेंडू हवेमध्ये ऑन साईडला अप्रतिम फटका, इम्प्रोव्हायझेशन, अजून एक चांगला शॉट. चेंडू जातो तो डीप मध्ये, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. करायचा टायमिंग होत नाहीये. मोहितने एका बाजूने जबरदस्त बॅटिंग केली, याच्यात मात्र शंका नाही. तर गणेश आतापर्यंत एक षटकाच्या मैदानात 7 चेंडूत 7 धावांवर तो खेळतोय. 31 रिक्वायर फ्रॉम द 13 डिलिव्हरी. हो, ब्युटिफुल ब्युटिफुल. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी फ्रॉम गणेश गवस. गोपाल गवस अप्रतिम चेंडू हाताळलाय. लेंथ वरून चेंडू निश्चित पाहतो, अप्रतिम निश्चित आउटस्विंग करत असताना सरप्राईज केलं स्ट्रायकिंगला फलंदाज मोहितला. सुपर बॉलिंग. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. हार्डी बर्मनचं अप्रतिम संगीत ऐकायला मिळते धीरजच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. हा चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी होता. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक जज करतो आणि आउट. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी यश मिळवून दिले गोलंदाज विनायकने. येत असताना एवढा इम्पॅक्ट त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला नाही, कारण एक षटकार फक्त ठोकू शकला आणि 8 चेंडूमध्ये 7 धावा फक्त करू शकला आहे तो संघाचा स्वतः संघनायक, तो म्हणजेच केळुसकर, म्हणजेच गणेश केळुसकर. फर्स्ट विकेट डाऊन, 28 ऑन द बोर्ड. स्टील रिक्वायर 31 फ्रॉम द 11. क्रॉस बॅटेड शॉट, अप्रतिम फटका, पॅरल स्ट्रोक आहे आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. संघर्ष फटका पाहायला मिळाला, संघर्षपूर्ण फटका पाहायला मिळाला. आता मात्र 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 विनायकचा मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर विकेट निश्चित मिळवली, पण पुढच्या चेंडूवर जबरदस्त उत्तर पाहायला मिळते ते फलंदाज मोहितच्या बॅटमधून. क्वार्टर सेंचुरी मोहितची कंप्लीट झाली आहे. फटका तिथे बनवलाय, जागा बनवली आणि काय एक्झिक्युशन दाखवत आहे. चेंडू जातो तो लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप वेगाने, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. नऊ चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फ्रॉम विनायक, कॉमेंट बॉक्स एंड कडून थोडंसं दूर जात असताना आमच्यापासून. फटका उंच गेला, मिस टाइम फटका. लॉंग बॉल क्षेत्ररक्षक जज करेल आणि बघायचं इथे गोपाळ गवस चूक करत नाहीये. लास्ट मोमेंटला असं वाटलं की त्याच्या बोटाने चेंडू निसटतोय की काय, पण चांगली ग्रीप पाहायला मिळते आणि फायनली मात्र विकेट मिळते ती मोहितची. फलंदाज बाद.
रुपेश इलेव्हन संघाकडून फक्त एक पात्री अभिनय पाहायला मिळतोय, तो फलंदाज मोहितकडून. बाद होते फलंदाज मोहित. 14 चेंडूत 29 धावांचं अप्रतिम कॉन्ट्रीब्युशन. जबरदस्त बॅटिंग केली या सामन्यामध्ये. आपल्या संघाचं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल निश्चितच या मुवमेंटला, या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करावा लागेल तो रुपेश इलेव्हन या संघाला. ऑप्शनच्या बाहेर खूप आहे चेंडू. वाईड यॉर्कर टाकायचा होता पण चेंडू खूपच बाहेर निघून जातोय. अभि तळेकर यांचा इशारा येतो वाईट बॉल. आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते ती 37 धावा धावफलकावर. 8 चेंडू आणि गरज आहे ती 22 धाव्यांची. सामना अजूनही बॅलन्स आहे. बघायचं आहे मोहितने ज्याप्रमाणे पाय रचलाय, आता मात्र कळस कोण चढवणार, कोण चांगली बॅटिंग करणार, कोण मात्र बाकीची इनिंग इथे पूर्ण करणार. स्ट्रायकिंग एंडला अक्षय. ओव्हरपिच आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. काय वेग आहे, जबरदस्त वेग, अचूक टप्पा. आणि ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करत असताना फलंदाजाला पूर्णपणे डॉमिनेट केलंय या गोलंदाजाने, विनायकने. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली का हरकत नाही, पण नंतरचे 2 चेंडू 2 चौकार आपण पाहिले. नंतर मात्र चेंडू मात्र फलंदाजांना तो डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय, कमबॅक करतोय षटकामध्ये विनायक. धावसंख्या कायम आहे धावफलकावरती 37. ऑन साईडला कार्पेट शॉट. वाडीश लांगाला क्षेत्र तिथे मात्र मिड विकेटवर नाही, चेंडू उचलतो तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. षटक तोपर्यंत मैदानावर समाप्त होते ते चौथं. आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघत आहोत 38 धावा धावफलकावर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. तुम्हाला इक्वेशन स्क्रीनवर पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 21 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. tenniscricket.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतात. आणि ऐकूया पुन्हा एकदा आपण DJ धीरजच्या माध्यमातून संगीत. क्या बात है, क्या बात है. मंगेश धुळे यांचा नाव उल्लेख असलेलं हे गाणं. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक बदलापूरची क्रिकेट स्पर्धा. खोदून काढल्या चेंडूला ऑन साईडला प्लेस केल्याची तर ती डीपमध्ये चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एक धाव. दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण होणार. कॉर्डिनेशनची कमी, थोडासा फंबल झाला तिथला खेळाडू. आणि निश्चितच बघता बघता या 2 धावा वेगाने दोन्ही फलंदाजांनी विकेट त्याचबरोबर अक्षयने पूर्ण केल्या. आणि धावसंख्या धावफलकावर 40 धावा. 19 धावांची आवश्यकता उर्वरित 5 चेंडूंमध्ये. 5 बॉल अँड 19 रन्स टू विन. फुलटॉस आहे, एक्झिक्यूट केला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय, फटक्याचा चटका लागला आणि चेंडू सीमारेषे बाहेर फरार. चौकार. मर्दाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायानं. मर्दाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायानं. क्रुशल मोमेंटला इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये झेल सोडला त्या खेळाडूने. आणि बघायचं आहे इथे मात्र कशा प्रकारे उत्तर देईल तो अक्षय. स्ट्रायकिंगला फलंदाज ज्याचा मात्र झेल सुटलाय, चौकार वसूल झालाय. आणि धावसंख्या अंकित झाली ती 44 धावा धावफलकावर. 15 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 4 गेंदे और 15 रनों की आवश्यकता. ऑप्शनच्या बाहेर आहे. निश्चितच पंच सिग्नल करतात वाईट बॉल. असलम शेख, राजू दाभोळकर, सुजित राणे, अभि तळेकर असे पंचांची भूमिका मी गतवर्षी पाहिली या स्पर्धेमध्ये. यावर्षी असलम शेख सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ब्युटिफुल टो क्रशर चेंडू होता पण आउटसाइड दी ऑप्शन. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. लेग बाईज. स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न. आता मात्र शर्यत लागली आहे खेळाडूमध्ये, 2 खेळाडूंमध्ये, फलंदाज गोलंदाजांमध्ये. नकार दिलाय पंचांनी, नकार दिलाय. म्हणजे 2 धावा इथे पूर्ण झाल्या, धावून पूर्ण केल्या 2 धावा. पंच बघायचे यावर काय सिग्नल करतायत. 2 धावा इथे लेग बाईज. येस, लेग बाईजचा सिग्नल येतोय पंचांचा. 2 धावा ॲड झाल्या धावफलकावर संघाच्या खात्यामध्ये. इथे धावचित करण्याची एक नामी संधी होती, ती सुद्धा गमावली दोन्ही एंडला गोलंदाजी करणाऱ्या संघाने. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अक्षयचा झेल सोडला. अक्षय बघायचं स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येतोय आणि बघायचं आहे मिळालेल्या जीवनाचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार. नेक्स्ट बॉल फ्रॉम प्रवीण. खोदून काढलाय. बघायचं लॉंगॉला क्षेत्ररक्षक जज करतोय, थोडासा मागे जातोय आणि फायनली झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल या मोमेंटला. फलंदाज अक्षय आणि इथे धक्का लागतोय तो तिसरा फलंदाज बाद होतो तो अक्षय. आता समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 12 धावांची गरज.
विकासाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायान किल्ले गाजविले शिवरायान आज ठाणे जिल्हा सारा दानानी तो आमच्या मंगेशबाईचे नावान आज ठाणे जिल्हा सारा दानानी तो आमच्या मंगेशबाईचे नावान बदलापूर शहराची शान मंगेशबाई बदलापूर शहराची शान वाटे सारा अभिमान गोगली गावाचा अभिमान थँक्यू अगेन धीरज. खूप सुंदर संगीत. मंगेश धुळे अप्रतिम आयोजक आहेत क्रिकेट स्पर्धेचे. हिंदुराज सम्राट चषक बदलापूर जोबिले ती क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाव्यांच्या मैदानावर. ती रुपेश इलेव्हन या संघाला. समोर एक्झिक्यूट केलाय वेगवान फटका ताकदवर फटका पाहायला मिळतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर खेळाडू तुम्ही पाहतात पण चेंडू जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. समीकरण उरलंय 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा आपण बघितली. ती परवाच पार पडली नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दिनेश पाटील यांच्या नावाचा उल्लेख असलेलं गाणं ऐकायला मिळालं. हवेमध्ये चेंडू आणि तुम्ही पाहतात इथे तिसरा सुद्धा सामना इथे पराभूत झालाय तो रुपेश इलेव्हन संघ. या स्पर्धेतनं निश्चितच बाहेरचा रस्ता त्यांना धरावा लागेल कारण तिन्ही सामन्यामध्ये इम्पॅक्ट पाहायला मिळाले त्यांच्याकडून आणि तुम्ही पाहता तिन्ही सामन्यामध्ये त्यांना पराभवच पत्करावा लागला आणि मात्र तो संघ या स्पर्धेतनं बाहेर होतोय. त्यांच्या नावाचा यो बोलबाला जाईल तिथं असतोय त्यांच्या नावाचा यो बोलबाला. आमचा दिनेश दादा आला आमचा दिनेश पाटील आला.